अण्णा तुमच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय दिवस कोणता हो? अरे दिवस तर नाही बघ, पण लग्नानंतरची दुसरी रात्र. दुसरी काऊन? पहिलीला काय झालं? अरे तेच तर ना, मग पहिल्या रात्री काही झालंच नाही. असं होय? अरे पहिल्या रात्री पाहुण्यानं झोपूच दिला नाही आणि दुसऱ्या रात्री तू आजीनं. लई चाबरे हो अण्णा तुम्ही. भाडकाऊ. मग काय म्हणता? तर या उन्हाळ्यामध्ये लग्न झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना ऑल द बेस्ट म्हणून स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तो अर्ज किया है नशा चढ़ा है जाम का कुछ अतरंगी हो जाए, नशा चढ़ा है जाम का कुछ अतरंगी हो जाए और बहुत हो गई बातें यहाँ की, अब वो सुहागरात वाली रात हो जाए. तर भावनो आजकाल तुम्हाला असे खूप क्रिएटर दिसतील जे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतात. काही जण स्केच व्हिडिओ मध्ये कॉमेडी करतात, काही जण स्टँडअप कॉमेडी करतात, काही थोबाडीच घेतात साऊंड इफेक्ट लावून कॉमेडी करतात आणि काही जण एखाद्याला रोज करून कॉमेडी करतात, जसं की तुमच्या सगळ्यांचा आवडतीचा केटीपी स्पायडर. पण या सगळ्यांपेक्षा भारी, ज्याला लाज ना युट्यूबच्या घरी, जे लोकांना स्वतःची स्वागरात सांगून कॉमेडी करते, सेल्यूट फॉर दिस लेजंड मिस्टर सोमनाथ वाघमारे. तर आजचा विषय काय आहे आणि समधी युट्यूब फॅमिलीच्या आवडीचा आजचा विषय आहे. हो, समजा युट्यूब फॅमिलीच्या आवडतीचा विषय म्हणजे स्वागरात. नाही बाई, कोण लोक आहेत ज्यांना दुसऱ्यांच्या स्वागरातीचे किस्से ऐकू वाटालेत? कोण आहेत लवकर सांगा, कारण बाई मी पण त्यातलाच एक आहे. अबे साल. हनीमून. आता हे काय नवीन आणलं? हनीमून म्हणजे माहित नाही का तुला? नाही. हा? नाही. माय किती बोळ्या गा आमच्या ताई, ज्यांना हनीमून माहित नाही आणि लोक त्यांना कमेंट मध्ये अडाणी म्हणून राहिले. नाही ताई, बिलकुल अडाणी नाहीये, ताई भोळी आहे बाई. आता सगळे आपल्यासारखे चाबरे असते काय बाई? काही जण मांडीवर लेकरं खेळवते, फक्त त्यांना हनीमून माहित नसते. स्वागरात स्वागरात बाई बाई. हा, किती लाजताय आमच्या ताई बया. एवढं लाजायला जसं काही स्वागरात एखादा प्रायव्हेटच विषय, भाऊकडून शिका, काही लाजायचं नसतंय. स्वागरात अशी चार चौघात हसू हसू सांगायची असते, कारण आजकाल लाच विकली तरच पैसे भेटतात. विषय पैशांचा आहे. भावानी आणि ही जी ती म्हातारी आणली होती पाठराखीन, ह्यांनी जी त्रास दिलेला मला थोडा तुम्हाला सांगा. भाऊ चिटिंग नाही करायची. ती आजी आणि भाऊचा त्रास ऐकायला नाही आलो आम्ही इथं. आम्ही स्वागरात ऐकायला आलो आणि आम्हाला तेच पाहिजे. जुन्या आठवणी ओल्या झाल्याच पाहिजे. घरातलं काय गरज आहे सांगायची ह्यातलं? इकडे बघ. आमची ताई जेवढी भोळी ना तेवढीच हुशार बी आहे बाई. बिचारी नीट सांगायली की लोकांना घरातलं सांगायची काय गरज आहे. पण आपला सोमू भाऊ आज रुकेगा नाही साला. तुम्ही भाऊसाठी आपल्या कमेंट मध्ये 2 गोड शब्द नक्की घाला. आणि बाहेर तुम्हाला सांगतो चूल तिथं दूध तापाय ठेवलं होतं. भाई 6.5 मिनिटं झाली मी स्वागराची वाट बघायलो, पण भाऊनं दुद्धू दुद्धू करून दिमागाचा भोसड पप्पू केला. या मिशा आलेल्या लहान लेकराच्या नादात मी घरातलं लहान लेकरू दुद्धू म्हणाले म्हणून त्याला 2 चापटा मारले. पण सुनबाई आली डायरेक्ट मला दूधच दिलं. म्हातारा एवढं खुश झालं तुम्हाला सांगतो, घाटा घाटा दूध पिलं म्हणलं. या 6.5 मिनिटात ताईने फक्त भाऊच्या नावाचं दुद्धू आजोबाला पाजलं. ऐकायला थोडं घाण वाटायलंय ना, पण हे शब्द मै नाहीत. हे शब्द आहेत या 32 वर्षाच्या लेकराचे, जे शॉक साठी लेकरांचे डायपर घालायला पण कमी नाही करणार आणि अजून म्हणून कॉमेडी करायलो. काय अगं म्हणजे त्यांचे भाऊ नजर वेगळीच आहे म्हणली. म्हणजे कोणाची? तिच्या बहिणी सांग बोल. म्हणजे कोणाची? म्हणजे तुझ्या दाजीची म्हणजे नजर चांगली आहे म्हणली. म्हणजे का? म्हणजे माझ्याकडेच बघतात सारखं म्हणजे वाईट नजरेने. हेच कारण आहे की बालविवाहावर बंदी लागली. पण मला एवढं कळलं की लग्नासाठी फक्त वयाने मोठा असून चालत नाही, दिमागानं बी मोठं पाहिजे. नाहीतर मग पोरीला नवऱ्याची नजर वाईट वाटते आणि पोरग 4 चौघामध्ये बायकोला बालिश दाखवून ज्ञान गेल्यासारखे दात काढतंय. कैसा हसताय दुर्गा रडायला लागली. म्हातारी एवढीही होते तुम्हाला सांगतो. चला जाऊ द्या, लग्न झाल्यास नाही आली तर नाही आली, पण लेकरं झाल्यास तर अक्कल येऊ. तिकडे आपली पोरगी रडायली आणि बापाला बायकोला सोबत घेऊन युट्यूबवर स्वागराचे किस्से सांगायचे. अबे बहन के भाई आला असं मला तुम्हाला दाजी म्हणून मिठीच मारली. मला दाजी तुम्ही घेतला ड्रेस एकच नंबर आहे हाय का म्हणलं. तुला अजून एक सकाळी ड्रेस घेतो म्हणलं, जा बाहेर जाऊ म्हणलं का. इथं भाऊच्या किस्स्यामध्ये काय मज्जा येईना आणि आपल्या ताईच्या तोंडावरून माशी उठाय ना. भाऊ एकटाच सांगायलाय आणि हसायलाय पण एकटा. मी हिच्या अंगावर हात टाकला, ही डचकली, ही माझ्या नावाचं दुद्धू आजोबानं पेलं, ही हिच्या भावानं मला लय त्रास दिला, ही. तुमचा किस्सा कसा झाला? नाही आता हेच तर काम राहिलेत ना. एकतर लोकांनी तुझ्या स्वागरातीचे किस्से ऐकाव आणि मग त्यांनी त्यांचे किस्से तुला सांगाव. आता सगळ्यांनाच लेकराचं रडणं इग्नोर नाही करता येत ना. तर बस झालं भावांनो, माहिती आहे व्हिडिओ छोटा आहे, पण तुमच्या सपोर्ट नुसार व्हिडिओची लेंथ पण वाढन. म्हणून जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाकी मी जातो, मै पोरगी रडायली.